नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापक संदीप जोशी, टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड. आमच्या या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे गद्यपाठ आणि व्याकरणाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचविल्यानंतर गेल्या भागापासून उपयोजित लेखन या विभागातील व्हिडिओ आम्ही तुम्हालापर्यंत पोचवत आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपण मुलाखत याविषयी माहिती घ्यावयाची आहे. पण मुलाखत म्हणजे काय वगैरे हे पाहण्याआधी थोडंसं मी वेगळ्या विषयावर तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आजचं युग हे स्पर्धेचं युग आपण म्हणतो, त्याचप्रमाणे ते प्रसारमाध्यमांचं युग आहे. आणि मग आपल्याकडं ही प्रसारमाध्यमं 3 प्रकारची दिसून येतात. पहिला प्रकार आहे दृकमाध्यम. दृकमाध्यम म्हणजे काय? जे डोळ्यांनी पाहता येतं किंवा आपल्याला वाचता येतं असं माध्यम. म्हणजेच थोडक्यात वर्तमानपत्र, मासिकं, दिवाळी अंक, पुस्तकं ही दृकमाध्यम म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतात. दुसरा प्रकार आहे श्राव्य माध्यम. कानांनी ऐकता येणारं हे माध्यम. उदाहरणार्थ आकाशवाणी म्हणजेच रेडिओ, ध्वनिफीत म्हणजे CD आपण म्हणतो, ऑडिओ CD असं म्हणूया आपण. हे श्राव्य माध्यमाचे प्रकार आहेत. आणि तिसरा प्रकार आहे दृकश्राव्य माध्यम. डोळ्यांनी पाहताही येतं आणि कानांनी ऐकताही येतं असं हे माध्यम. या माध्यमाला सर्वात प्रभावी माध्यम म्हणून आज लोक ओळखतात. आपणही ओळखतो. उदाहरणार्थ चित्रपट, संगणक, ध्वनिचित्रफिती म्हणजे व्हिडिओ CD असं आपण त्याला म्हणूया. ही दृकश्राव्य माध्यमाची उदाहरणं आहेत. माध्यम कोणतंही असू दे, प्रत्येक माध्यमात एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे मुलाखत. या तीनही माध्यमांमधून मुलाखतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवूया. आणि मग मुलाखत म्हणजे काय हे आपण पाहूया. मुलाकात या अरबी शब्दावरून मुलाखत हा शब्द तयार झालेला आहे. मग मुलाकात या अरबी शब्दाचा अर्थ तरी काय आहे? तर चौकशी करणे, माहिती घेणे, हालहवाल विचारणे, विचारपूस करणे असा या शब्दाचा अर्थ होतो. म्हणजेच मुलाखत घेणं म्हणजे तरी काय? तर ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे त्याचे हालहवाल विचारणे, विचारपूस करणं, त्याच्याकडनं काहीतरी माहिती घेणं हा भाग इथं महत्त्वाचा ठरतो. आणि मग आपल्याला व्याख्या करता येईल त्याची. मानवी व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे जाणून घेण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजनबद्ध केलेली विचारपूस म्हणजे मुलाखत होय, अशी व्याख्या आपल्याला करता येईल. अजून एका प्रकारे आपल्याला व्याख्या करता येईल. मुलाखत म्हणजे सहेतुक साधलेला पूर्वनियोजित संवाद होय. आता इथं पूर्वनियोजित असा शब्द आहे. कारण का? मुलाखत घ्यायची असेल तर आपल्याला पूर्वी नियोजन करावं लागतं. मग मुलाखत कुणाची घ्यायची, कशी घ्यायची, कोणत्या विषयावर घ्यायची हे नियोजन असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला बोलायचं असेल, त्याची मुलाखत घ्यायची असेल तर हेतू काय आहे? म्हणजेच मुलाखत ही सहेतुक साधलेला संवाद आहे असं आपण म्हणू शकतो. मग या मुलाखतींमधून काय असतं? तर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनाचा, त्याच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतलेला असतो किंवा त्याच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेतला जातो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. मुलाखत ऐकणं, वाचणं, पाहणं खूप सोपी गोष्ट आहे. पण मुलाखत घेणं किंवा देणं हे मात्र कौशल्याचं काम आहे. आणि आजच्या या घडीला स्पर्धेच्या युगामध्ये मुलाखत घेण्याला सुद्धा व्यावसायिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. मी एक उदाहरण देतो. सुधीर गाडगीळ ह्या प्रसिद्ध अशा मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती आहेत, ज्यांनी आपला व्यवसायच मुलाखत घेणं असा केलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग अशा ह्या मुलाखतीचे 3 घटक असलेले आपल्याला दिसून येतील. पहिला आहे मुलाखत घेणारा, ज्याला आपण मुलाखतकार म्हणूया. दुसरा आहे मुलाखत देणारा, म्हणजेच मुलाखतदाता. आणि तिसरा पण तितकाच महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे वाचक. दृकमाध्यमाच्या दृष्टीनं श्राव्य माध्यमात श्रोता आणि दृकश्राव्य माध्यमात प्रेक्षक. मग मुलाखत घ्यायची असेल तर त्यासाठी आधी महत्त्वाची गोष्ट करावी लागते. मुलाखतीसाठीची व्यक्ती
दिवस, वेळ, स्थळ, कालावधी, उद्दिष्ट या गोष्टी आधी ठरवाव्या लागतात आणि मग आपण मुलाखत घेऊ शकतो. मग मुलाखतीचे हे घटक पाहिल्यानंतर मुलाखतीचं स्वरूप नेमकं कसं असतं हे आपण बघूया. एक गोष्ट लक्षात घ्या, एक व्यक्ती अनेक व्यक्तींची मुलाखत घेऊ शकते. एक व्यक्ती एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते किंवा अनेक व्यक्ती एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकतात किंवा अनेक व्यक्ती अनेक व्यक्तींच्या मुलाखतीसुद्धा घेऊ शकतात. म्हणजे मुलाखतदाता आणि मुलाखतकार हे एक किंवा अधिक असू शकतात. ही मुलाखत लिखित स्वरूपात घेता येते, मौखिक स्वरूपात घेता येते, ध्वनिमुद्रित स्वरूपात घेता येते किंवा मुलाखत प्रकट स्वरूपात सुद्धा घेता येते. मग ह्या ज्या मुलाखती असतात त्या नेमक्या कशासाठी घ्यायच्या असतात? ह्या जर विचार आपण केला तर एक गोष्ट लक्षात येईल की मुलाखती ह्या विचारप्रवर्तक असतात, भावनाप्रधान असतात आणि कुतूहल शमविणाऱ्या असतात. मनुष्य स्वभाव असतो की आपल्याला अनेक गोष्टींचं कुतूहल असतं. ह्या आपल्या मनात निर्माण झालेल्या कुतूहलाला शांत करण्याचं काम अशा मुलाखतींमधून आपल्याला मिळत असतं. एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या मुलाखती असतात. म्हणजेच काय, आपल्यापर्यंत एखाद्या गोष्टीच्या सगळ्या बाजू पोहोचतात असं नाही, पण मुलाखतीतून मात्र एखाद्या बाबतीतल्या सगळ्या बाजू स्पष्ट होतात. काही मुलाखतींमधून वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखविण्याचं काम केलं जातं, जे सहजासहजी आपल्याला समजत नाही. एखाद्या प्रसिद्ध कवीची कविता आहे, पण त्या कवितेमध्ये नेमकं कवीला काय म्हणायचं आहे हे आपण समजावून घेण्याऐवजी त्या कवीनंच जर हे स्पष्ट करून सांगितलं, तर त्या कवीची मुलाखत आपण घेताना हे सगळं वाङ्मयीन सौंदर्य तो छान पद्धतीनं आपल्यासमोर मांडू शकतो. आणि मुलाखतीचा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग असतो तो म्हणजे प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत घेत असताना त्या व्यक्तीपासून पुढील पिढ्यांना मार्गदर्शन मिळावं हा एक महत्त्वाचा हेतू असतो. थोडक्यात काय, ज्याच्याजवळ सांगण्यासारखं काही आहे किंवा ज्याच्याकडून ऐकण्यासारखं काही आहे, अशा प्रत्येकाची मुलाखत घेतली जाते. मग उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल, एखाद्या शिक्षकाची मुलाखत घेतली जाईल, ज्यानं वेगवेगळे उपक्रम राबवलेले असतील. एखादा खेळाडू असेल, ज्याला पुरस्कार मिळालेला आहे किंवा खेळामध्ये त्यानं खूप प्रगती केलेली आहे. एखादा प्रगतिशील शेतकरी असेल, लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, कलावंत, वैज्ञानिक, डॉक्टर्स अशा कुणाचीही मुलाखत आपण घेऊ शकतो. व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, विशेषज्ञ असतील, साहित्यिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सैनिक असतील, माजी सैनिक असतील, एखादा पुरस्कारप्राप्त व्यक्ती असेल, कामगार असेल, एवढंच नव्हे तर विद्यार्थ्याची सुद्धा मुलाखत घेता येते. आणि मग मुलाखतीचे हेतू नेमके काय आहेत हे आपण इथं बघूया. मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेणे हा महत्त्वाचा हेतू असतो. म्हणजे ज्याची आपण मुलाखत घ्यायची आहे त्याचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे वेगळे वेगळे पैलू प्रत्येक व्यक्तीला असतात हे समजून घेणं. उदाहरण म्हणून आपण बघूया. मध्ये एक चित्र तुम्हाला इथं दिसतंय. बाळासाहेब ठाकरे आहेत, लता मंगेशकर आहेत आणि शेजारी असणारे सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखत घेत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे राजकारण आणि शिवसेना म्हणून आपल्याला माहिती आहे का? नाही, तर ते उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून सुद्धा आहेत. हा एक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू झाला. तर अशा अनेक व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असणारे वेगवेगळे पैलू आपल्याला मुलाखतीतून समजून घेता येतात. एखाद्या व्यक्तीचं कार्यकर्तृत्व काय आहे त्याच्यावर आपल्याला प्रकाश टाकता येतो. व्यक्तींच्या आयुष्यात नेमका संघर्ष कसा होता तो आपल्याला समजून घेता येतो. जो मुलाखत देणारा आहे त्याची वेगवेगळ्या विषयांवरची मतं आपल्याला जाणून घेता येतात. एखादी तज्ज्ञ व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीकडून आपल्याला नवीन काहीतरी माहिती प्राप्त करता येते. एखाद्या परिसराची माहिती आपल्याला घेता येते. समाज प्रबोधन असेल, जनजागृती असेल, वेगवेगळ्या कलांचा रसास्वाद घेणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मुलाखतीमधून आपल्याला मिळवता येतात. मग जे श्रोते आहेत, रसिक आहेत, वाचक आहेत, यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी करून घेण्यासाठी सुद्धा मुलाखत उपयुक्त असते. आपण बऱ्याच वेळेला बघतो की टी व्हीवर किंवा रेडिओवर अमुक अमुक व्यक्तीची मुलाखत घेतली जाणार आहे
आपणही त्यात सहभागी होऊ शकता आणि या वेळेमध्ये आम्हाला तुम्ही फोन करा, त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधा, अशा पद्धतीनं निवेदन आधीच सांगितलेलं असतं आणि मग त्या नेमक्या वेळेमध्ये आपण त्या प्रसिद्ध व्यक्तीला आपल्या मनातील शंका, प्रश्न विचारू शकतो. हे झाले मुलाखतीचे हेतू. पण कुठलीही गोष्ट असू दे, त्या गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला बरीचशी तयारी करावी लागते. तसंच एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायचं ठरवलं असेल, तर त्यापूर्वी आपल्याला पूर्वतयारी भरपूर करावी लागते. कुठली पूर्वतयारी असेल, मी काही मुद्दे थोडक्यात अगदी सांगतो. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं पूर्ण नाव, तो एखाद्या पदावर काम करत असेल, तर त्या पदाचं नाव म्हणजे पदनाम, त्याचं गाव, जन्म, शिक्षण, त्याची कौटुंबिक माहिती, शैक्षणिक माहिती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी माहीत असणं अपेक्षित आहे. ज्या विषयाला धरून मुलाखत घ्यायची आहे, त्या विषयाचं सखोल वाचन आपल्याकडून होणं अपेक्षित असतं. मुलाखतीचं उद्दिष्ट काय आहे? मुलाखतीचं स्वरूप काय असणार आहे? हे आधी माहीत असलं पाहिजे. म्हणजे त्याची पूर्वतयारी झाली पाहिजे. आणि मग उद्दिष्टानुसार आणि विषयानुसार आपल्याला पहिलं काम करावं लागतं, ते म्हणजे प्रश्नावली तयार करणं. मग अशी प्रश्नावली तयार केल्यानंतर मुलाखतीची वेळ ठरवणं, ठरलेल्या वेळेमध्ये आपल्याला किती वेळ मुलाखत घ्यायची आहे आणि त्यानुसार प्रश्नसंख्या किती असावी यांचा मेळ घालणं आलंच. जे प्रश्न आपण तयार केलेले आहेत, त्या प्रश्नांचा योग्य क्रम असला पाहिजे. मुलाखतीचं माध्यम कोणतं आहे याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे कोणत्या माध्यमासाठी आपण मुलाखत घेतोय? वर्तमानपत्रासाठी आहे, आकाशवाणीसाठी आहे का दूरचित्रवाणीसाठी आहे? तो विचार इथं करावा लागेल. आपली मुलाखत वाचणारा वाचक, ऐकणारा श्रोता आणि समोर असणारे प्रेक्षक नेमके कोण आहेत, त्याचीही माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. आवश्यक ते संदर्भ ग्रंथ, चित्र, वाद्य, वस्तू ह्या गोष्टी मुलाखतीसाठी जर गरजेच्या असतील, तर त्यांची रचना वगैरे पाहून ठेवणं गरजेचं असतं. मुलाखतीची बैठक व्यवस्था कशी आहे, ध्वनी व्यवस्था कशी आहे, हेही आपण आधी पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वतयारीसाठी हा भाग महत्त्वाचा आहे. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वेगवेगळी नियतकालिकं यांमधून आलेल्या मुलाखती ज्या असतात, त्या आपण ऐकल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत आणि वाचल्या पाहिजेत. ही पूर्वतयारी झाल्यानंतर मग आपण मुलाखतीकडं वळू शकतो. मुलाखत घ्यायची असेल तर नेमकं काय करावं लागेल? मुलाखत कशी घ्यावी? यामध्ये पहिला मुद्दा येतो मुलाखतीची सुरुवात किंवा प्रारंभ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याची सुरुवात चांगली तो यशस्वी होतो आणि त्यामुळं मुलाखतीचा प्रारंभसुद्धा आकर्षक असला पाहिजे. श्रोते, वाचक, प्रेक्षक यांच्या काळजाला भिडणारा तो असला पाहिजे. आपल्या पहिल्या निवेदनातूनच प्रेक्षक किंवा श्रोते जे आहेत, ते मनाने आपल्या मुलाखतीमध्ये एकरूप होणं अपेक्षित आहे. नैसर्गिक आणि सहजता, ओघवतेपणा हा मुलाखतीमध्ये असला पाहिजे. म्हणजे ओढून ताणून कृत्रिमपणानं आपण प्रश्न विचारतोय असं मुलाखतीमध्ये असू नये. मुलाखतीच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे प्रश्न न विचारता हलके-फुलके प्रश्न विचारून वातावरण प्रसन्न ठेवावं लागेल. आणि मग फक्त प्रश्न न विचारता खरं म्हणजे संवादातून मुलाखत पुढं गेली पाहिजे. म्हणजेच सुरुवात महत्त्वाची असेल. उत्तम सुरुवात झाली ना, तर छान गोष्टी सगळ्या जमून येतात. प्रश्न विचारला, मुलाखतदात्यानं उत्तर दिलं, असं प्रश्नोत्तर असं न होता संवादातून मुलाखत पुढं-पुढं सरकत जायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सुरुवात महत्त्वाची झाली ना, तर एक गोष्ट होते, जो मुलाखतकार आहे त्याचा आत्मविश्वास वाढतो. जो मुलाखतदाता आहे ना, तोही छान खुलतो. तोही मोकळा होतो आणि मुलाखत ऐकणारे श्रोते, पाहणारे प्रेक्षक किंवा वाचणारा वाचकसुद्धा या आपल्या मुलाखतीमध्ये गुंतून जातो आणि त्यामुळं सुरुवात ही महत्त्वाची असते. यानंतर मुलाखतीच्या मध्याकडं वळलो आपण, तर एक लक्षात ठेवलं पाहिजे, आता सुरुवात तर छान झालेली आहे आणि मग मुलाखतदात्याला अधिकाधिक व्यक्त होण्यासाठी आपण इथं संधी दिली पाहिजे. मुलाखतीचा जो मूळ विषय आहे,
मुलाखतीचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टापासून कुठल्याही पद्धतीनं मुलाखत बाजूला जाता कामा नये, याचं भान या मध्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे. विषयाला धरून प्रश्नांची सुरुवात असली पाहिजे. एका प्रश्नातून दुसरा प्रश्न तयार होत गेला पाहिजे. या पद्धतीनं संवाद साधत आपण पुढं जायचं असतं. म्हणजे मुलाखत देणारा जो आहे त्याचं जे उत्तर आहे, त्या उत्तरातीलच धागा पकडून आपला पुढचा प्रश्न तयार झाला पाहिजे. अशी नैसर्गिक जर ठेवण असेल, तर मुलाखत मध्यात सुद्धा खूप छान रंगतदार होते. आणि मग मुलाखतीचा शेवट. मुलाखतीची सुरुवात जेवढी महत्त्वाची असते, तेवढंच मुलाखतीचा शेवट करणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच म्हणावं लागतं, की मुलाखतीचा शेवट करणं म्हणजे कळसाध्याय आहे. आपल्याला माहिती आहे, कुठलीही इमारत आपल्याला पाया दिसत नाही, पण त्याच्यावर उभी राहिलेली इमारत मात्र आपला लक्ष वेधून घेत असते. त्या पद्धतीनं मुलाखतीचा शेवटही सुंदर झाला पाहिजे. सुरुवात आकर्षक, मध्य माहितीपूर्ण झालेला असतो. उत्तरोत्तर रंगत जाणारा मध्य जर असेल, तर उत्तम इमारत मजबूत झाली असं जरी असलं तरी कळस चढवायचा राहिलेला असतो. आणि त्यामुळं या शेवटच्या टप्प्यात परिणामकारक आणि प्रभावी निवेदन अपेक्षित असतं. एक गोष्ट इथं आवर्जून सांगावी वाटते, ती म्हणजे मुलाखत अनपेक्षितपणे संपली पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं? कारण का योग्य वेळेला, योग्य ठिकाणी जर मुलाखत संपली, प्रेक्षकांच्या किंवा श्रोत्यांच्या मनात मुलाखत अजून हवी, या माणसाकडून आपण अजून काहीतरी ऐकलं पाहिजे, असं हवंसं त्यांना वाटत असेल, अशा वेळेलाच ती संपली, तर प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या मनामध्ये ती कायमची लक्षात राहते. आणि त्यामुळं अनपेक्षितपणानं ही संपली पाहिजे आणि योग्य वेळेला मुलाखत संपावी. पण असं असताना अपूर्ण आणि अर्धवट स्थितीत मात्र मुलाखत संपू नये. आपण एक खूप अविस्मरणीय अनुभव या ठिकाणी घेतला आणि आनंद झाला, अशा वातावरणामध्ये श्रोता, प्रेक्षक, वाचक बाहेर पडला पाहिजे. म्हणजेच आपण जी मुलाखत घेतोय, त्याचा शेवटही तितकाच गोड होणं अपेक्षित आहे. आणि मग यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा भाग असणं, तो म्हणजे नोकरीसाठी किंवा एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी मुलाखत. आजचं युग स्पर्धेचं आहे, माहिती आहे. ॲडमिशनच्या वेळेला एखाद्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल, तर आपल्याला मुलाखतीला सामोरं जावं लागतं. आणि नोकरीसाठी तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे मुलाखत. आणि त्यामुळं नोकरीसाठी, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग बनला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग या नोकरीसाठी किंवा अभ्यासक्रमातनं वगैरे मुलाखती का घेतल्या जातात? तर अशा मुलाखतींमधून उमेदवाराची बौद्धिक क्षमता तर तपासली जातेच, पण त्याचबरोबर उमेदवाराच्या ज्ञानाची पातळीसुद्धा ओळखली जाते किंवा तपासली जाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या उमेदवाराचा कल नेमका कुठल्या बाजूला आहे, हेही शोधण्याचा प्रयत्न या मुलाखतीमधून घेतला जातो. त्याचबरोबर आजच्या घडीला दररोज मुलाखतीचं तंत्र बदलताना आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं तुमची हुशारी तर महत्त्वाची आहेच, तुमचं शैक्षणिक मूल्यमापन तर आहेच, तुमचे सर्टिफिकेट महत्त्वाचे आहेतच, पण त्याचबरोबर जो उमेदवार आहे, त्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचं मूल्यमापन मुलाखतीमधून केलं जातं. उमेदवाराचं वर्तन कसं आहे, हेही तपासलं जातं. आणि त्या उमेदवाराचा जीवनविषयक दृष्टिकोन कसा आहे, याची तपासणी केली जाते. म्हणजेच तुमची बौद्धिक क्षमता आणि ज्ञान याच गोष्टीबरोबर तुमचं व्यक्तिमत्व, जीवनविषयक दृष्टिकोन, तुमचं वर्तन, या गोष्टीसुद्धा आज मुलाखतीमध्ये महत्त्वाच्या ठरतात. कारण का, नोकरीसाठी जर विचार केला तर तुमची निवड करायची असते आणि ती लाखात एक असेल, तर त्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व तपासणं गरजेचं असतं आणि त्यासाठी मुलाखत महत्त्वाची असते. मग मुलाखतींमधून उमेदवाराच्या बाबतीत खालील गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे खाली जे मुद्दे दिलेत, त्या मुद्द्यांच्या आधारे तुमचं व्यक्तिमत्व तपासलं जातं असं म्हणूया. मग ह्यात कुठले मुद्दे आहेत? उमेदवाराची तांत्रिक आणि बौद्धिक हुशारी तपासली जाते. उमेदवाराकडं निर्णय क्षमता आहे का, हे पाहिलं जातं. उमेदवाराची देहबोली,
आणि त्याचा पोशाख कसा आहे याचाही बारकाईनं विचार केला जातो. उमेदवाराचं भाषेवर प्रभुत्व आहे का हेही मुलाखतीमधून पाहिलं जातं. आजचं युग स्पर्धेचं युग आहे असं आपण सतत म्हणतोय. या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर हा उमेदवार टिकू शकेल का? त्याच्याकडं नेतृत्व गुण आहेत का? आणि मग हे कौशल्य कसं शोधायचं? तर त्यासाठी मुलाखत उपयोगी पडते. तुमच्याकडं नेतृत्व कौशल्य आहे का? हे तुमच्या 10वीच्या 12वीच्या किंवा पदवीच्या गुणांवरून शोधता येत नाही. त्यासाठी मुलाखत गरजेची असते. एखादं उद्दिष्ट तुम्हाला दिलं तर ते अपेक्षित उद्दिष्ट तुम्ही गाठू शकाल का? एखादी चूक झाली तर ती चूक तुम्ही मान्य करता का? हेही शोधलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादं गटकार्य दिलं म्हणजे ज्याला आपण टीमवर्क म्हणतो, ते टीमवर्क करण्याची आणि उत्तम करण्याची तुमची तयारी आहे का? हे मुलाखतीमधून पाहिलं जातं. आपल्या सहकारी लोकांच्या भावना म्हणजेच इतरांच्या भावना, विचार, सूचना आपण स्वीकारता का? हेही पाहिलं जातं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर बाह्य गोष्टींबरोबरच उमेदवार आतून कसा आहे आणि तो आतून कितपत विकसित झाला आहे याचा तपास मुलाखतीद्वारे केला जातो असं आपण इथं म्हणू शकतो. मग समजा आपल्याला मुलाखत द्यायची आहे किंवा घ्यायची आहे. इथं आपण पहिल्यांदा मुलाखत घेताना नक्की काय करावं लागेल हे बघूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली मर्यादा आपणच ओळखली पाहिजे आणि मग आपण मुलाखत घेणारे म्हणजे मुलाखतकार आहोत. आपल्या मर्यादांचा विचार करून आपण प्रश्न विचारले पाहिजेत. आणखी एक गोष्ट, जो मुलाखत देणारा आहे ना, जो मुलाखतदाता, त्याला स्वातंत्र्य असतं आणि त्याचं स्वातंत्र्य अबाधित आपण ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलाखतीचं सादरीकरण जे आहे ते ओघवतं, श्रवणीय व उत्स्फूर्त असायला हवं. मुलाखतीच्या वेळचं वातावरण हे नेहमी सकारात्मक आणि अनौपचारिक असलं पाहिजे. त्याच्यामध्ये औपचारिकता येऊ नये. आपण मुलाखत घेताना असे प्रश्न विचारले पाहिजेत की त्याचं उत्तर व्यवस्थित मुलाखतदात्यानं द्यावं. नाहीतर हो, नाही या स्वरूपाचं उत्तर येऊ शकतं. असं उत्तर येणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. संयम, विवेक, नैतिकता या गोष्टी तंतोतंत पाळून मगच आपण मुलाखत घेऊ शकतो. मुलाखत रंगतदार व्हायची असेल तर जी जी कौशल्य आत्मसात करायची ती कौशल्य आत्मसात करून घेऊन मुलाखत रंगतदार झाली पाहिजे याचं भान आपण बाळगलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्याची मुलाखत घेतोय त्या मुलाखतदात्याचा योग्य तो सन्मान आपण संपूर्ण मुलाखत होईपर्यंत राखला पाहिजे. मग मुलाखत घेताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. म्हणजे काही गोष्टी टाळाव्या लागतात असं म्हणूया आपण. काय करायचं मग? कोणती काळजी घ्यायची? मुलाखतीच्या सुरुवातीला महत्त्वाचे प्रश्न विचारू नयेत. हलकं-फुलकं वातावरण ठेवायचं असेल तर साधे हलके-फुलके प्रश्न विचारून मुलाखतीला सुरुवात करावी. मुलाखतीमध्ये खूप मोठे आणि पाल्हाळिक प्रश्न टाळावेत. अगदी कमी बोलून आपण आवश्यक तेवढेच शब्दांमधून आपला प्रश्न विचारला पाहिजे. चुकीचे, अप्रस्तुत किंवा प्रभावहीन प्रश्न कधीही विचारू नयेत. हेही महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलाखतीचा विषय सोडून इतर प्रश्न टाळावेतच. म्हणजे ज्या विषयाला धरून आपण मुलाखत घेतोय त्या विषयाला धरूनच प्रश्न असावेत. एखाद्या प्रश्नातून मुलाखतदात्याचा अवमान होऊ शकतो. त्यामुळं मुलाखतदात्याचा अवमान होईल असा कुठलाही प्रश्न त्याला विचारू नये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रश्नांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. म्हणजे पुन्हा पुन्हा तोच तोच प्रश्न विचारणं टाळलं पाहिजे. काही वेळेला आपण विचारलेल्या प्रश्नातून वातावरण स्फोटक होऊ शकतं किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतं. त्यामुळं असे प्रश्न आपण आवर्जून टाळले पाहिजेत. मुलाखतदात्याला त्याचं व्यक्तिगत आयुष्य असतं आणि त्यामुळं त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ढवळाढवळ निर्माण होईल किंवा त्याच्या व्यक्तिगत जीवनाविषयीचे प्रश्न आपण मुलाखतीमध्ये कधीच विचारू नयेत.
एखादा प्रश्न आपण विचारलेला आहे, पण मुलाखतदाता त्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळत असेल, तर आपण अशा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आग्रह धरू नये. मुलाखत घेणाऱ्याने कमीत कमी बोलावं व मुलाखत देणाऱ्यास अधिक बोलतं करावं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मुलाखतीचा जो मूळ हेतू आहे, त्या मूळ हेतूपासून मुलाखत दूर जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे, मुलाखत नियोजित वेळेतच संपली पाहिजे. म्हणजे ती खरी मुलाखत व्यवस्थित आणि यशस्वी झाली असं म्हणता येईल. याचाच अर्थ आपण थोडक्यात जर बघितलं, तर मुलाखत रंगणं आणि रंगवणं हे कुणा एकाच्या हातात नाही आहे. मुलाखत देणारा, मुलाखतदाता आणि मुलाखत घेणारा, मुलाखतकार या दोघांवर मुलाखतीची यशस्वीता अवलंबून असते. थोडक्यात काय हो, चांगली मुलाखत झाली, खूप सुंदर मुलाखत झाली असं आपण कधी म्हणू शकतो? मुलाखत ऐकणारे श्रोते किंवा पाहणारे जे प्रेक्षक असतील, वाचणारा वाचक असेल, त्यांचं समाधान होणं हा मुख्य उद्देश असतो. तो उद्देश सफल झाला, की मुलाखत यशस्वी झाली असं म्हणावयाला हरकत नाही. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, मुलाखतीची माहिती आपण इथं थोडक्यात घेतलेली आहे. पुन्हा अशाच एका सुंदर व्हिडिओसह टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यूट्यूब चॅनलवर आम्ही लवकरच आपल्या भेटीला येतोय. मी प्राध्यापक संदीप जोशी आपली पुन्हा एकदा भेट घेण्यासाठी नक्कीच लवकर येतोय. हा यूट्यूब चॅनल तुम्ही आवर्जून पाहताय याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.